लिगामेंटचं ऑपरेशन. हे आशा मॅम, आम्हाला सांगा, हे जी सिच्युएशन आहे तुमची, ही सिच्युएशन कशामुळे झाली होती मॅम? काहीच माहिती नाही सर, माझा अचानक 1 वर्ष आधीपासून हात दुखत होता आणि ओके. हात उचलतच नव्हता. झोपले तर इतकं ठणक लागायचं की असं वाटायचं मी मेलेली परवडली, पण नको, जगणंच नको, इतकं मला वेदना होत होत्या. आणि ज्यावेळी जास्तच वेदना व्हायला लागल्या, आम्ही भरपूर ट्राय केलं त्यासाठी वर्षभर, इकडं जा तिकडं जा, आयुर्वेदिक पण केलं, पण त्यानं काही फरक पडलाच नाही. आणि ज्यावेळी मला वेदना व्हायला लागल्या त्यावेळी औंधला आम्ही ट्रीटमेंट घेतली. तर त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांनी म्हणजे एम-आर-आय वगैरे केला, तर तेव्हा सांगितलं लिगामेंटचं ऑपरेशन करावं लागेल, पूर्णपणे ते हे होऊन गेलं. मला आधी पण ज्योती मॅडम त्या म्हणत होत्या की तुम्ही चालू करा, तुमचा हात दुखणार नाही. आम्ही कायम भेटायचो ना, मग का नाही आली, का नाही, तर सांगायची मी, मला गाडी चालवता येत नाही, हात दुखतो माझा म्हणून. आणि ओके. त्यानंतर मग बोलले तरी मी ऐकलं नाही. नंतर माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्याच्या नंतर मला काहीच नाही, पण मला आहे ना 15 दिवसात मी रोज फिजिओथेरपीला ₹500 घालायचे दवाखान्यात. ओके, म्हणजे ऑन पण एन एव्हरेज ₹15,000 तुमचे महिना. आपण वर्कआउटने स्वतःला तर मी ठाम केलंच होतं. काही झालं तरी हात हलला पाहिजे. माझं हे झालं पाहिजे. दीड दीड पावणे 2 महिने हात गळ्यामध्ये होता आणि पावणे 2 महिन्यानंतर ज्यावेळी काढला त्यानंतर ती फिजिओथेरपी माझी 1-1.5 महिना चालली. त्यानं सुद्धा मला काहीच म्हणजे रिझल्ट नाही आणि ज्यावेळी मी चालू केलं त्यावेळी मला तर सर घरातून सगळे निगेटिव्ह, कोणी काय करू नको म्हणत होते मला आणि पैसे पण कुणी दिले नाही मला. माझे सगळे पैसे ललिता मॅडमनी भरले. जवळ-जवळ 6-7 महिन्याचं न्यूट्रिशन त्यांनी मला घेऊन दिलं. पण मी ते ओके. केलंच आणि करायचंच होतं आणि माझा हात पण पूर्णपणे कव्हर झाला त्यातनं. वा. नक्कीच आशा भांडवलकर मॅम, तुम्हाला परत एकदा एक प्रश्न आहे, की हं. आपल्याकडे पैसा नाहीये किंवा पैसा आहे, हा मॅटर आपल्याला ज्यावेळेस आरोग्य आपलं धोक्यात असतं त्यावेळेस येतो का? नाही सर, मग आमची तर कंडिशन अशी झाली, आम्हाला कंपनीचं पण हे आहे इन्शुरन्स वगैरे, पण काय करणार, वेळेला तर काहीच नाही. यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला. त्यामध्ये आमचं सगळं संपलं आणि हे अचानक ₹2.5 लाख खर्च आला नुसता हाताचं ऑपरेशन. नुसतं ऑपरेशनचा खर्च 2.5 लाख किती आला. दिवसामध्ये? हं. किती दिवसामध्ये 2.5 लाख 2-3 गेले? दिवसात पैसे जमा केले आम्हालाच माहिती. 2-3 दिवसातच ऑपरेशन सांगितलं इमर्जन्सी आणि पैसे कसे गोळा करावे, याच्याकडून 10 घे, त्याच्याकडून 20 घे, असं करत आम्ही पैसे भरले आणि इमर्जन्सी ते ऑपरेशन केलं. कसं कसं केलं ते आमचं आम्हालाच माहिती. शेवटी राहिलेली रक्कम डॉक्टर ओळखीच्या असल्यामुळे त्यांनी भरली. म्हणले तुम्ही येईल तेव्हा मला थोडी थोडी करून द्या. त्या डॉक्टरांनीच माझा बराचसा खर्च केला. वाव. नक्कीच मॅम, आपल्या फॅमिलीत आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते सांगायचं, आणि एवढा सुंदर असा रिझल्ट, तुम्ही 45 मिनिटं वर्कआउट करताय, पूर्ण जबरदस्त असं न्यूट्रिशन पण घेताय, पण महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट इतका सुंदर वाटतोय, कारण हे जे फोटो आम्ही पाहिलेले आहेत ह्याच्यानुसार तर वाटत नाही की तुमचा हा रिझल्ट असेल. हं. नाही सर, मला खूप छान रिझल्ट खूप छान मिळाला. मी म्हणजे मला घरातून पूर्ण विरोध आहे या गोष्टीला, तरी मी ते सोडत नाही. ते करतेच मी. वा. मला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. मी एक दिवस जरी वर्कआउट नाही केला, तरी माझं अंग दुखतं. मला असं काहीतरी विसरल्यासारखं होतं, पण खूप छान वाटतं मला ह्या फॅमिलीत. वा. जबरदस्त आशा मॅम, खूप सुंदर असा अनुभव तुम्ही शेअर केलेला आहे.